नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलो आहे हातकंडी येथे एंडोकॉन कंपनी आयतेच्या हद्दीमध्ये आहे। सदर कंपनीमध्ये सध्या कामगारांच्या अन्याय होत असल्याच्या घटना घडत आहेत। सदर कामगारांच्या कोणत्याही पद्धतीचा अन्याय होऊ दे, एका बाजूला शासन स्थानिकांना नोकऱ्या द्या अशा घोषणा करते आणि दुसऱ्या बाजूला मात्र परप्रांतीयांचा भरणा करून स्थानिक कर्मचाऱ्यांचा अन्याय होतोय। या विरोधात एंडोकॉन कंपनीतल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आणि त्याचं नेतृत्व माजी सभापती प्रवीण जंगोडकर करतायत। आज आपण भेटतोय प्रवीणांना, नेमकी काय भूमिका आहे? ज्यावेळी ही मिलची स्थापना झाली, प्रणवदित मिलनंतर इंडोकॉन ज्यावेळी झालं त्यावेळी माझ्यासारखा लोकप्रतिनिधी एकदम खुश झाला होता की ह्या स्थानिक लोकांना आमच्या रोजगार मिळेल आणि कंपनीच्या बरोबर बाहेर देखील मेस वगैरे उपलब्ध होतील, लोकांना स्थानिक लोकांना चांगला न्याय मिळेल, काम मिळेल, हाताला रोजगार मिळेल। आणि महाराष्ट्र राज्य शासनानं अशा या मिलला कोट्यावधी रुपये जे अनुदानित करतात ते ह्याच्यासाठीच करतात की रोजगार निर्मिती व्हावी। पण ह्यांची जी उर्मटगिरी आणि उर्मट भाषा बघतोय आणि स्थानिक कामगारांना जी वागणूक दिली जाते, आजचा हा जे आंदोलन चालू आहे, 4 कामगारांनी युनियन केलं आणि युनियनचं पत्र ज्यावेळी मुंबई ऑफिसला गेलं, ह्या एकाच कारणावरून या 4 कामगारांना दुसरीकडे ट्रान्सफर केले। काढता येत नाही म्हणून त्यांनी दुसरीकडे लांब जागेला ट्रान्सफर केलेत। शिवाय आज जवळपास 2.5 ते 3 वर्ष झाल्या कंपनीमध्ये 12-12 तास लोक काम केली, 4 तासाचं कधी ओव्हरटाईम मागितलं नाही। का तर आजचा दिवस उद्या चांगला होईल ह्या दृष्टिकोनातून हे कामगार काम करत राहिले की उद्या दिवस आम्हाला चांगला येईल। पण त्यांच्या हाताखाली, मराठी माणसाच्या हाताखाली शिकून परप्रांतीयाला ज्यावेळी त्यांनी जाबर म्हणून तयार केलं त्यावेळी मराठी माणसाला त्यांनी लाथ घालण्याचा प्रयत्न केला। पण आमच्यासारखा लोकप्रतिनिधी गप्प बसणार नाही। जर महाराष्ट्राचा कामगार तुम्हाला नको असेल तर महाराष्ट्रामध्ये माझ्या गावामध्ये ह्या मिलची देखील काय आवश्यकता नाही, असं माझं मत आहे। मराठी कर्मचाऱ्यांच्या होत असलेला अन्याय कदापि ही भूमी सहन करणार नाही। परिणामी परप्रांतीय कामगारांना आणून चालवली जाणारी मिल, जर या कामगारांचे प्रश्न नाही मिटले तर काही वेळा या मिला ताळे ठोकावे लागेल, अशा उद्देशाचं मत व्यक्त केलं आहे। या आंदोलनाला नुकत्याच उग्र स्वरूप धारण होण्याच्या आधी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून सदर कर्मचाऱ्यांचं आंदोलन वेळी स्थगित करावं, यामध्ये कामगार मंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे। न्यूज 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।